उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ नुकतेच मुंबईत एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत आणि त्यांनी भविष्यात एकत्र येण्याचे संकेतही दिले आहेत. हा विजय मेळावा हिंदी सक्ती विरोधातील शासनाचा निर्णय मागे घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्याला मोठ्या राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजेच मनसे महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे गट म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किती जागा देणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही. याचे काही प्रमुख कारणे आहेत. युतीची अधिकृत घोषणा नाही. जरी दोन्ही नेते एकाच मंचावर आले असले आणि एकत्र राहण्याचे संकेत जरी दिले असले तरी महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावर अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसून आले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पण राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फायदा होईल. पण राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या भाषणामध्ये कुठलीही नेत्यावर टीका केली नाही. त्यांनी फक्त मराठी भाषेसाठी भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपत हे अत्यंत गुंतागुंतीचं असतं. प्रत्येक प्रभागातील राजकीय स्थिती, उमेदवाराची ताकद, पक्षाची पूर्वीची कामगिरी या सर्व गोष्टी विचारात घेऊन जागा वाटपावर चर्चा होते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. उद्धव ठाकरे गट सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरदचंद्र पवार गट यांच्यासोबत महाविकास आघाडीत आहे. जर मनसे ठाकरे गटासोबत आली तर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षासोबतच्या जागा वाटपावर यांचा परिणाम होऊ शकतो. याच्यावरही चर्चा करावी लागेल. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अजूनही आपली अंतिम राजकीय रणनीती जाहीर केलेली नाही. कोणत्या महापालिकेत एकत्र लढायचं, किती जागेवर लढायचं याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. तर उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या महापालिकेमध्ये महायुतीला भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट मोठा फटका बसू शकतो, अशी राजकीय विश्लेषकांची शक्यता आहे. विशेषतः मुंबईत मराठी मतांची विभाजन टाळण्यात मदत होईल असं मानले जात आहे. थोडक्यात ठाकरे बंधू एकत्र आले असते तरी महापालिकेत राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा मिळतील हे अद्यापही निश्चित झालेलं नाही. युतीची अधिकृत घोषणा आणि जागा वाटपावरील अंतिम चर्चा झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येईल. आता काल जो मेळावा, जी सभा पार पडली, या सभेमधून राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी फक्त मराठी भाषेबद्दलच भाष्य केलं आहे. आता उद्धव ठाकरे यांनी देखील अनेक नेत्यावर टीका केली आहे. विशेष करून एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत हे दोन्ही नेते आपल्याला युतीची काही घोषणा करतात का हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर नक्कीच उद्धव ठाकरे यांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.